नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझं YouTube चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 12th मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड मधला 4th चॅप्टर डिफायनाइट इंटिग्रेशन मधला 4.2 मधला क्वेश्चन नंबर 3 त्याच्यातले पहिले 8 क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर 8 मधला हा पहिला क्वेश्चन आहे तुमचा क्वेश्चन नंबर 3 4.2 मधला क्वेश्चन नंबर 3 मधला हा पहिला सब क्वेश्चन आहे। इंटिग्रेशन 0 to a 1/x plus under root of a square minus x square into dx। पहा आता हा जो 3 नंबरचा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे त्याच्यामध्ये टोटल नंबर्स ऑफ क्वेश्चन आहेत 15 क्वेश्चन्स आहेत। पुस्तकं काढा, बॅगच्या बाहेर पुस्तकं काढा, पुस्तकं उघडे करा, ओपन करा। चला त्यानंतर पेज नंबर आहे 172। पहा या क्वेश्चन मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट आहेत प्रॉपर्टीज। 8 प्रॉपर्टीज आहेत आपल्या। आपण प्रॉपर्टीज वरती एकदम ब्रीफ मध्ये एकदम एक्सप्लेनेशन वाला व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ एक वेळेस तुम्ही पाहून घ्या। प्रॉपर्टी मध्ये इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज कोणत्या आहेत तर हे की बुवा पहा हे काय की बुवा इंटिग्रेशन 0 to a f of x into dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to a f of हा जो लिमिट आहे वरची लिमिट a minus x into dx हे एक प्रॉपर्टी। त्यानंतर हे एकच प्रॉपर्टी आहे, फक्त मी दोन लिहिले ते काय म्हणते की बुवा इंटिग्रेशन ऑफ मायनस a टू a दोन्ही लिमिट सेम आहेत, फक्त खालची निगेटिव्ह आहे वरची काय पॉझिटिव्ह। f of x into dx इक्वल टू 0 इफ द फंक्शन इज ऑड फंक्शन, म्हणजे ते निगेटिव्ह आलं, ऑड फंक्शन म्हणजे निगेटिव्ह आलं तर आन्सर काय ना 0। इंटिग्रेशन ऑफ मायनस a टू a f of x into dx इक्वल टू टॉइज ऑफ 0 to a f of x into dx इफ द फंक्शन इज इवन फंक्शन। जे फंक्शन आहे ना f of x त्याला ते जर निगेटिव्ह आलं तर आन्सर इन 0, ऑड फंक्शन ते जर पॉझिटिव्ह आलं तर आन्सर काय ना आपण त्याला असं लिहू शकतो टॉइज ऑफ 0 to a f of x into dx, जे की आपण एकदम ब्रीफ मध्ये पाहणार आहोत या क्वेश्चन नंबर 3 मध्ये। चला त्याच्यामधला आपण पहिला क्वेश्चन पाहू का। पहा पहिल्या क्वेश्चन मध्ये सबस्टिट्यूशन आहे, पण सबस्टिट्यूशनच्या आधी थोडंफार सिम्प्लिफिकेशन करू। काय करू शकतो आपण या क्वेश्चन मध्ये, मी काय करतो पहा इथं a स्क्वेअर आहे, इथं काय आहे मायनस x स्क्वेअर आहे। तर i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 to a 1/x प्लस अंडर रूट ऑफ, या अंडर रूट मध्ये a स्क्वेअर बाहेर काढतो। जर मी a स्क्वेअर बाहेर काढला तर इथं a स्क्वेअर निघाला तर इथं राहील 1 आणि हा a स्क्वेअर याला कशात जाईल डिवायडेशन मध्ये, म्हणजे काय होणार मायनस x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर इंटू dx, x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर। मग पहा इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 to a 1/x प्लस, आता हा a स्क्वेअर आहे हा अंडर रूट मध्ये आहे। पहा जर समजा असलं की a स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय b स्क्वेअर तर याला आपण अंडर रूट वेगळं करू शकतो, a स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय b स्क्वेअर अंडर रूट, मग हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होते, म्हणजे इथं आपण स्क्वेअर रूट वेगळं करू शकतो। आणि हा a स्क्वेअर बाहेर निघाला तर फक्त काय राहणार a, म्हणजे त्याचा स्क्वेअर कॅन्सल होणार विथ स्क्वेअर रूट सोबत, त्याचा स्क्वेअर कॅन्सल झाला तर राहिला a इथं फक्त। आणि अंडर रूट मध्ये काय राहिलं अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर आहे, याला आपण x बाय a होल स्क्वेअर इंटू dx असं पण लिहू शकतो। लक्षात आलं का हे? तर पुढे आता इथपर्यंत आलो आपण, पुढे काय करता येते आपल्याला सबस्टिट्यूशन करावं लागते। काय सबस्टिट्यूट करू आपण तर पुट करतो मी x बाय a इज इक्वल टू साइन t, x बाय a काय पुट केला मी ना साइन t, मग x ची व्हॅल्यू काय येणार x इक्वल्स टू a इंटू साइन t, कारण की हा a इकडे डिवायडेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर dx इज इक्वल्स टू a इंटू कॉस t इंटू dt, a इंटू कॉस t इंटू dt इथपर्यंत आलो आपण। मग आता आपण काय केला सबस्टिट्यूशन केला, आपण केला व्हेरिएबल चेंज केला, म्हणजे काय चेंज होणार लिमिट चेंज होणार। मग लिमिट चेंज करू व्हेन x इक्वल टू 0 देन t इक्वल टू काय ते आपण चेक करू। सगळ्यात पहिले काय आपल्याकडे की बुवा x बाय a इक्वल टू साइन t, x बाय a इक्वल टू साइन t, आपल्याला काय म्हणणं आहे की बुवा x इक्वल टू 0 म्हणजे 0 अपॉन a इक्वल टू साइन t। मग 0 बाय a काय येणार 0 येणार, इकडे काय राहणार साइन t, हा साइन इकडे याची पॉवर 1 आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल इनवर्स मध्ये जाईल, म्हणजे काय येणार साइन इनवर्स ऑफ 0 इक्वल टू t। साइन इनवर्स ऑफ 0 ची व्हॅल्यू काय राहते 0 इक्वल टू t आणि t इक्वल टू 0, t ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 0, म्हणजे x इक्वल टू 0 देन t इक्वल टू 0। त्यानंतर आणखीन खाली काढतो देन x इक्वल टू वरची लिमिट काय आहे a देन t इक्वल टू काय आहे ते आपण चेक करू ना। आता x च्या ठिकाणी काय पुट करावं लागते आपल्याला व्हेन x इक्वल टू a देन
इथं एक्सच्या ठिकाणी ए पुट करा, ए अपॉन ए इक्वल टू साइन टी, हा ए कॅन्सल 1 राहिला इक्वल टू साइन टी, मग टी इक्वल टू काय येणार साइन इनवर्स ऑफ 1, हा 1 आहे ना साइन इनवर्स ऑफ 1, आणि टी ची व्हॅल्यू काय येणार मग π/2, कारण की साइन इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू काय राहते कधी बिन π/2. तुम्ही चेक करा एक वेळेस, साइन इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू काय राहते π/2. मग आपल्याकडे दोन लिमिट आल्या, पहा टी इक्वल टू काय येणार मग इथं π/2. मग पाहू आपल्याकडे क्वेश्चन काय बनते. तर क्वेश्चन बनते आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू π/2, इंटिग्रेशन ऑफ 0 टू π/2. पहा dx ला कशाने रिप्लेस करू शकतो, dx ला आपण a इंटू कॉस टी इंटू dt. पहा a इंटू कॉस टी इंटू dt अपॉन a इंटू कॉस टी इंटू dt अपॉन खाली काय येणार पहा, हा x, या x ले रिप्लेस करू शकतो a इंटू साइन टी न. पहा x ले a इंटू साइन टी, या x ले रिप्लेस केला आपण a इंटू प्लस a अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स बाय ए ले काय लिहिलं होतं आपण, 1/x/a ले लिहू शकतो आपण साइन टी, आणि इथं काय त्याचा स्क्वेअर, म्हणजे इथं काय होणार 1 मायनस पहा 1 मायनस साइन स्क्वेअर ऑफ टी इंटू dt, साइन स्क्वेअर ऑफ टी इंटू dt. चला पाहू आपण समोर काय होणार. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 टू π/2. सगळ्यामध्ये पहा खाली पण न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये कॉमन आहे ए, म्हणजे वरती काय राहणार पहा ए इंटू कॉस टी इंटू dt ॲज इट इज अपॉन, जर मी याच्यातून ए बाहेर काढला तर आतमध्ये राहणार साइन टी प्लस याच्यातून ए निघाला पहा अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर टी. पहा हा अंडर रूट जसाचा तसा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाले लिहू शकतो आपण कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे इथं राहील कॉस स्क्वेअर टी, हा ब्रॅकेट क्लोज इंटू dt, हा वरचा ए खालचा ए कॅन्सल. मग आपल्याकडे काय राहिलं आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू π/2, वरती राहिलं कॉस टी इंटू dt अपॉन खाली राहिलं पहा साइन टी प्लस पहा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, साइन टी प्लस कॉस टी, आणि हा dt सगळ्याले कॉमन जसा तसा. याला देतो मी इक्वेशन नंबर 1. याला इक्वेशन नंबर 1 दिल्यानंतर आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे, मी याच्या आधी सांगितलं तुम्हाला की बुवा इंटिग्रेशन ऑफ 0 टू a, पहा 0 टू a च्या फॉर्म मध्ये आहे, इंटिग्रेशन ऑफ 0 टू a f ऑफ x इंटू dx इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू a f ऑफ a मायनस x इंटू dx, a मायनस x इंटू dx, अशी एक प्रॉपर्टी आहे. मग काय करावं लागेल, फक्त या लिमिट मधून हे जे आहे ना अप्पर लिमिट आहे याच्यातून काय करावं लागेल, हा जो व्हेरिएबल आहे तो मायनस करावं लागेल फक्त. मग आपण अप्लाय करू इथं. पहा आय इज इक्वल्स टू, याला इक्वेशन 1 दिलं, इंटिग्रेशन ऑफ 0 टू π/2, इंटिग्रेशन ऑफ 0 टू π/2, फक्त काय येईल मग इथं कॉस ऑफ π/2 मायनस टी अपॉन खाली काय येणार साइन ऑफ π/2 मायनस टी प्लस कॉस ऑफ π/2 मायनस टी इंटू dt. दुसरं काहीच नाही झालं, फक्त काय केलं आपण याच्यातून काय मायनस केलं, फक्त व्हेरिएबल, हे प्रॉपर्टी इथं आपण अप्लाय केली. त्यानंतर आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू π/2 ॲज इट इज कॉस ऑफ π/2 मायनस थिटा काय होते कधी पण साइन थिटा, काय होते साइन थिटा अपॉन साइन π/2 मायनस थिटा काय होते कॉस थिटा. इथं काय टी आहे, इथं टी आहे कॉस टी प्लस इथं काय होणार साइन टी इंटू dt, हे आपण शिकलो. हे आले देऊ इक्वेशन नंबर 2. पहा इक्वेशन 1 आला आपल्याकडे, इक्वेशन 2 आला. आता काय करू, दोन्ही इक्वेशनचं ऍडिशन करू, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2चं ऍडिशन करू. पहा इथं बसते का पहा लागेल, नाही बसत तर नाही, एक काम करतो या साईडचं थोडंसं मोडून घेतो, तुम्ही लिहून घेसाल. पहा इक्वेशन पहिलं आणि इक्वेशन 2 दोन्ही इक्वेशनचं काय करावं लागते आपल्याला ऍडिशन करावं लागते. तर ऍडिशन पहा ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड जर ऍड केलं तर दोघांची एक साईड सेम आहे, म्हणजे काय होईल इथं आय प्लस आय इज इक्वल टू LHS मध्ये ऍड करून राहिलो आपण, RHS मध्ये ऍड करून राहिलो, आय प्लस आय. इक्वेशन 1 काय आपल्याकडे इंटिग्रेशन ऑफ 0 टू π/2, वरती आहे कॉस टी अपॉन खाली आहे साइन टी प्लस कॉस टी इंटू dt प्लस इक्वेशन 2 काय आपल्याकडे इंटिग्रेशन ऑफ 0 टू π/2, वरती आहे साइन टी अपॉन खाली काय आहे कॉस टी प्लस साइन टी इंटू dt. पहा लक्ष द्या, दोन्ही इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2चे बेस सेम आहेत, म्हणजे काय डिनॉमिनेटर सेम आहेत. तर आपण काय करतो ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन न्यूमरेटरचं, आणि डिनॉमिनेटर काय करतो एकच वेळेस घेतो. मग पहा आय प्लस आय काय होणार 2y इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 टू π/2 ॲज इट इज.
कॉस प्लस साईन काय होणार, कॉस टी प्लस साईन टी अपॉन खाली काय आहे पहा, साईन टी प्लस कॉस टी आणि कॉस टी प्लस साईन टी, मागं पुढे काही फरक नाही पडत, सेमच आहेत ते. इथं पण लिहू शकतो आपण कॉस टी प्लस साईन टी इंटू डी टी. सरळ सरळ पहा, कॉस टी साईन टी, कॉस टी प्लस साईन टी, कॉस टी प्लस साईन टी सेम आहे, दोन्ही कॅन्सल. काय झालं, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय 2 इथं राहिला 1 इंटू डी टी. काही नाही राहिलं म्हणजे काय राहिलं, 1 राहिलं. आता 1चं इंटिग्रेशन सगळे लिहिते, काय असते 1चं इंटिग्रेशन, यक्स, पण इथं व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू टी आहे, तर काय येणार फक्त टी, म्हणजे ट्वाइज आय इज इक्वल टू इथे येणार टी आणि लिमिट काय 0 टू पाय बाय 2. लिमिट पुट करा पहा, इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस 0 काय राहील फक्त पाय बाय 2. हा 2 आहे इकडे जसाचा तसा, हा 2 इकडे कशात आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, तिकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये. आय इज इक्वल टू पाय बाय 2 मल्टिप्लाइड बाय 1/2, आय इज इक्वल टू आन्सर इन पाय बाय 4. झाला पहिला क्वेश्चन खतम. व्यवस्थित लिहून घेशाल, पुढचा क्वेश्चन पाहू. 1 ची व्हॅल्यू काय राहते, 0 राहते, 0चं इंटिग्रेशन 0 इन. चला 2 नंबरचा क्वेश्चन आहे आपला, काय म्हणते इंटिग्रेशन आय इज इक्वल टू लिमिट 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ tan x. पा आय इज इक्वल टू काय आहे क्वेश्चन, इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ tan x इंटू dx. याला देतो मी इक्वेशन नंबर 1. आता काय करावं लागते आपल्याला, तेच प्रॉपर्टी, कोणची प्रॉपर्टी, हे इथं पहा, इथंच लिहितो पहा, काय इंटिग्रेशन 0 टू a f ऑफ x इंटू dx इज इक्वल टू 0 टू a f ऑफ a मायनस x इंटू dx. हे लावा इथं पहा, आय इज इक्वल टू काय 0 टू पाय बाय 2, 0 टू पाय बाय 2, एफ ऑफ एक्स च्या ठिकाणी काय ए मायनस एक्स, म्हणजे अप्पर लिमिट काय आपली पाय बाय 2, म्हणजे काय येईल लॉग ऑफ टॅन ऑफ, पहा लॉग ऑफ टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स इंटू डी एक्स. लॉग ऑफ टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स काय होते कधी पण कॉट एक्स, म्हणजे काय होईल इथं आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ कॉट एक्स इंटू डी एक्स. हे झालं इक्वेशन सेकंड. पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन काय करसान, ऍड करसान. पहा ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, देन वी गेट आय प्लस आय, LHS आपण ऍड केली. इकडे काय येणार पहा, इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ टॅन एक्स प्लस इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ कॉट एक्स इंटू डी एक्स. इथं पण dx. चला पुढे, आय प्लस आय काय होणार आहे, 2i इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ टॅन एक्स लॉग ऑफ कॉट एक्स, म्हणजे काय होणार पहा, लॉग ऑफ टॅन एक्स लॉग ऑफ कॉट एक्स लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन, कधी काय होणार आहे लॉग एम इंटू लॉग एन, म्हणजे इथे लॉग ऑफ टॅन एक्स मल्टिप्लाइड बाय कॉट एक्स इंटू डी एक्स. मग इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ टॅनले लिहू शकतो आपण काय साइन एक्स अपॉन कॉस एक्स, आणि कॉटले लिहू शकतो आपण कॉस एक्स अपॉन साइन एक्स इंटू डी एक्स. पहा कॉस कॉस कॅन्सल, साइन साइन कॅन्सल, इथं राहिला 1, म्हणजे इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 काय राहिला फक्त इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 लॉग 1. लॉग 1 ची काय व्हॅल्यू राहते 0, 0 टू पाय बाय 2 0, म्हणजे फायनल आन्सर इकडे 2i आहे, म्हणजे इथं 0, आय इज इक्वल टू 0, फायनल आन्सर काय ना 0. 3 नंबरचा क्वेश्चन आहे, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1 लॉग ऑफ 1/x मायनस 1 इंटू dx. काय करता पहा, इथं बेस सेम नाही, इथं 1/x आहे, इथं 1 आहे, बेस सेम करा म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा त्यापेक्षा. म्हणजे इथं काय येणार पहा, लॉग ऑफ इन ब्रॅकेट, पहा लॉग ऑफ इन ब्रॅकेट 1 मल्टिप्लाइड बाय 1 1 मायनस x मल्टिप्लाइड बाय 1 x अपॉन x मल्टिप्लाइड बाय 1 x इंटू dx. हा झाला इक्वेशन नंबर फर्स्ट. काहीच नाही, आपल्याला तेच प्रॉपर्टी यूज करायची आहे. इंटिग्रेशन ऑफ 0 टू a f ऑफ x इंटू dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू a f ऑफ a मायनस x इंटू dx. a मायनस x, a ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि x ची व्हॅल्यू काय आपल्याकडे xच आहे, म्हणजे काय येईल पहा इक्वेशन 1 दिलं, i इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 1 लॉग ऑफ इन ब्रॅकेट, लॉग ऑफ हा 1 ॲज इट इज मायनस साइन ॲज इट इज, x च्या ठिकाणी काय येणार पहा a मायनस x, a ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि x ची व्हॅल्यू काय xच आहे, अपॉन a मायनस एक्स अपॉन एक्स ॲज इट इज अपॉन एक्स, नाही सॉरी a मायनस एक्स, मग इथं पण काय येणार एक्सच्या ठिकाणी a मायनस एक्स, म्हणजे 1 मायनस एक्स इंटू dx. चला इंटिग्रेशन 0 टू 1 लॉग ऑफ इन ब्रॅकेट, लॉग ऑफ इन ब्रॅकेट पहा 1 ॲज इट इज, निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह 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 पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह अपॉन 1 मायनस एक्स ॲज इट इज इंटू dx. पहा इंटिग्रेशन 0 टू 1
लॉग ऑफ इन ब्रॅकेट पहा, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह 1 कॅन्सल, x अपॉन 1 मायनस x इंटू dx इक्वेशन सेकंड. काहीच नाही, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन जर तुम्ही ऍड केलं, LHS मध्ये LHS ऍड करा, RHS मध्ये RHS ऍड करा. पाहू आपण, i प्लस आय इज इक्वल्स टू आय प्लस आय. इक्वेशन 1 काय आपल्याकडे, इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1 लॉग ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस x अपॉन x 1 मायनस x अपॉन x इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1 लॉग ऑफ x अपॉन 1 मायनस x इंटू dx. सरळ सरळ आपण काय केलं, ऍड केलं. एकच वेळेस घ्या इंटिग्रेशन. इथं काय, 2i इज इक्वल्स टू 0 टू 1 लॉग ऑफ 1 मायनस x अपॉन x प्लस लॉग ऑफ x अपॉन 1 मायनस x इंटू dx. लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n च्या फॉर्म मध्ये आहे. लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n काय असतं, कधी लॉग m इंटू n. पहा, लॉगचा फॉर्म्युला आहे, लॉग ऑफ m इंटू n इज इक्वल्स टू लॉग m प्लस लॉग n. पण आपल्याकडे काय आहे, याची राईट हँड साइड आहे. पहा, लॉग m प्लस लॉग n आहे ना, लॉग m प्लस लॉग n काय होते, लॉग m इंटू लॉग n. इथं मल्टिप्लिकेशन होणार. ट्वाइस आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 टू 1 लॉग, एकच वेळेस घ्या, 1 मायनस x अपॉन x मल्टिप्लाइड बाय x अपॉन 1 मायनस x. मल्टिप्लिकेशन घेतलं, पहा, हा वरचा x खालचा x कॅन्सल, 1 मायनस x कॅन्सल, काय राहील तिथं, फक्त 1 राहील. ट्वाइस आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 टू 1 लॉग 1 आणि लॉग 1 ची व्हॅल्यू असते 0, म्हणजे इक्वल टू 0 टू 1 इंटू 0 इंटू dx. काय येणार आन्सर, 0. इकडे काय आहे, 2i, आय ची व्हॅल्यू काय येणार, 0, कारण की 2 0 ला डिवाइड केला तर फायनल आन्सर काय येते, 0 झाला. 4 नंबरचा क्वेश्चन आहे, इंटिग्रेशन i इज इक्वल टू 0 टू पाय बाय 2 साइन x मायनस कॉस x अपॉन 1 मायनस साइन x इंटू कॉस x. पहा, याला डायरेक्ट इक्वेशन 1 लिहून देतो मी. याला इक्वेशन 1 दिलं, ते प्रॉपर्टी यूज करतो. इंटिग्रेशन 0 टू a f ऑफ x इंटू dx इक्वल्स टू 0 टू a f ऑफ a मायनस x इंटू dx. हा जो पाय बाय 2 आहे, पाय बाय 2 मधून जो व्हेरिएबल आहे तो मायनस करतो, म्हणजे काय येणार, i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय 2 साइन ऑफ पाय बाय 2 मायनस x मायनस कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस x अपॉन खाली काय येणार, 1 प्लस साइन ऑफ पाय बाय 2 मायनस x इंटू कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस x इंटू dx. चला पुढे, इंटिग्रेशन i इज इक्वल्स टू 0 टू पाय बाय 2. इंटिग्रेशन i इक्वल्स टू 0 टू पाय बाय 2 साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा होते कधी पण कॉस थिटा, म्हणजे इथं काय येईल, कॉस x मायनस इथं काय होणार मग, साइन x अपॉन 1 प्लस या साइनचा कॉस, इथं होणार कॉस x इंटू साइन x इंटू dx. सरळ सरळ पहा, हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. पहा, थोडीशी अरेंजमेंट चेंज करतो. 0 टू पाय बाय 2 ॲज इट इज कॉस x मायनस साइन x अपॉन 1 प्लस साइन इकडून लिहितो आणि कॉस तिकडून लिहितो, कारण की मल्टिप्लिकेशन मध्ये आपण चेंज करू शकतो. पहा, इथं साइन x इंटू कॉस x इंटू dx इक्वेशन सेकंड. पहा, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडचे डिनॉमिनेटर सेम आहेत. मग काय करसान, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. पहा, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, देन वी गेट, पहा, i प्लस i इज इक्वल्स टू, पहिलं इक्वेशन काय आपल्याकडे, इंटिग्रेशन ऑफ क्वेश्चन, इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय 2 वरती आहे साइन x मायनस कॉस x अपॉन 1 प्लस साइन x इंटू कॉस x प्लस इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय 2 कॉस x मायनस साइन x अपॉन 1 प्लस साइन x इंटू कॉस x इंटू dx. काय केलं आपण, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड फक्त ऍड केलं. i प्लस आय होते कधी पण 2i. इंटिग्रेशन पहा, दोघांचे बेस सेम आहेत, तर मग काय करणार, इंटिग्रेशन एकच वेळेस घ्या, 0 टू पाय बाय 2, डिनॉमिनेटर एकच वेळेस घ्या आणि न्यूमरेटरची ऍडिशन करा, म्हणजे होणार साइन x मायनस कॉस x प्लस कॉस x मायनस साइन x अपॉन हा डिनॉमिनेटर एकच वेळेस घ्या, 1 प्लस साइन x इंटू कॉस x इंटू dx. पहा, पॉझिटिव्ह साइन x नेगेटिव्ह साइन x कॅन्सल, नेगेटिव्ह कॉस x पॉझिटिव्ह कॉस x कॅन्सल. काय राहील आन्सर मग इथं, इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 0, कारण की वरती 0 झालं ना, इंटू dx. फायनल आन्सर राहील 0. ट्वाइस आय ची व्हॅल्यू काय राहील, 0. झालं खतम. 5 नंबरचा क्वेश्चन आहे, इंटिग्रेशन i इक्वल्स टू 0 टू 3x स्क्वेअर 3 मायनस x टू द पॉवर 5 बाय 2 इंटू dx. सेम प्रॉपर्टी इथे यूज करा. काय आहे, इंटिग्रेशन ऑफ 0 टू a f ऑफ x इंटू dx
0 to a f of a minus x into dx. पहा I is equals to integration 0 to 3 x square, x च्या ठिकाणी काय पुट करसान 3 minus x, म्हणजे इथं काय येईल 3 minus x, त्या प्रॉपर्टीनुसार त्याचा होल स्क्वेअर हा 3 ही मायनस साइन जशीची तशी या x च्या ठिकाणी 3 minus x इन ब्रॅकेट 3 पहा इन ब्रॅकेट 3 minus x आणि टू द पॉवर 5/2 into dx as it is. पहा इंटिग्रेशन ऑफ 0 to 3 a minus b होल स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आलं आणि a minus b होल स्क्वेअर तुम्हाला येते पहा काही 0 to 3 a स्क्वेअर प्लस a minus b होल स्क्वेअर a स्क्वेअर minus 2ab plus b स्क्वेअर, म्हणजे याच्यातील a स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर किती होते 9 minus 2ab 2 multiplied by a किती आहे 3 2 multiplied by 2 multiplied by x plus b स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर इन ब्रॅकेट पहा इतर आलं 3 निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे -3 प्लस x टू द पॉवर 5/2 into dx. चला पुढे इंटिग्रेशन I is equals to 0 to 3 पहा इथं काय येणार मग 9 minus 3 to the 6x plus x स्क्वेअर पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल x टू द पॉवर 5/2 into dx. आता x टू द पॉवर 5/2 पूर्ण याला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तर त्याला मल्टिप्लाय करून टाका म्हणजे काय येईल पहा 0 to 3 9 multiply by x to the power 5/2 त्यानंतर -6x multiply by x to the power 5/2 plus x square multiply by x to the power 5/2 into dx. इथपर्यंत आपण आलो. मग पहा a raised to the power m multiply by a raised to the power n पहा a to the power m multiply by a to the power n equals to a to the power m plus n. बेस सेम आहे तर काय येईल पहा इंटिग्रेशन 0 to 3 in bracket 9 हा x to the power 5/2 as it is minus 6 x to the power 1 plus 5/2 पहा 5/2 plus 1 होते कधी पण 7/2 म्हणजे x to the power 7/2. त्यानंतर इथं काय होणार x to the power 2 plus 5/2 म्हणजे 9/2 x to the power 9/2 into dx. ते करसान तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पाहसान. त्यानंतर पुढे पहा पुढच्या स्टेप मध्ये काय करू शकतो आपण इंटिग्रेशन ऑफ पहा सगळ्याला इंटिग्रेशन वाटून द्या आणि dx वाटून द्या पहा I is equals to इंटिग्रेशन 0 to 3 9 x to the power 5/2 x to the power 5/2 into dx. त्यानंतर मायनस पहा त्याच्या सोबत काय करतो मी कॉन्स्टंट पण बाहेर काढतो हातोहात I is equals to 9 कॉन्स्टंट घेतला बाहेर इंटिग्रेशन 0 to 3 x to the power 5/2 into dx. त्यानंतर हा मायनस साइन -6 काढला बाहेर 0 to 3 त्यानंतर इथं काय आहे x टू द पॉवर 7/2 into dx. त्यानंतर इथं प्लस कॉन्स्टंट काही नाही म्हणजे 1 आहे 0 to 3 x टू द पॉवर 9/2 into dx. सगळ्याचे कॉन्स्टंट बाहेर काढले आणि डेरिव्हेटिव्ह वाटून दिले. चला पुढे काय येणार मग इंटिग्रेशन हे 9 ॲज इट इज x टू द पॉवर 5/2 म्हणजे x टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये आणि x टू द पॉवर n चं इंटिग्रेशन काय असते x टू द पॉवर n+1 अपॉन n+1. मग इथं पहा x टू द पॉवर काय आहे 5/2 + 1 अपॉन x टू द पॉवर n+1 म्हणजे 5/2 + 1 म्हणजे काय येईल पहा 5/2 + 1 5/2 + 1 काय होते कधी पण 7/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 × 1 = 5 2 × 1 = 2 अपॉन 2 multiplied by 1 2 सेम आहे. मग इथं काय येणार पहा इथं इन इंटिग्रेशन x टू द पॉवर 7/2 अपॉन 7/2 लिमिट 0 to 3 -6 ॲज इट इज. इथं येणार x टू द पॉवर 9/2 अपॉन 9/2 लिमिट काय 0 to 3 प्लस इथं येणार x टू द पॉवर 11/2 अपॉन 11/2 आणि लिमिट काय 0 to 3. x टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये फक्त एक्सपांड केलं दुसरं काहीच नाही केलं. पहा हा 7/2 आहे हा 2 वरती जाणार म्हणजे काय होईल 9 multiplied by 2/7 इथे येणार x टू द पॉवर 7/2 x टू द पॉवर 7/2 लिमिट काय आहे आपल्याकडे 0 to 3 -6 multiplied by 2 upon 9 x टू द पॉवर 9/2 x टू द पॉवर 9/2 आणि लिमिट काय 0 to 3 प्लस 11/2 आहे तर होणार 2 अपॉन 11 x टू द पॉवर 11/2 लिमिट काय 0 to 3. सरळ पुढे पहा आता थोडंफार मल्टिप्लिकेशन करून घ्या लिमिट पुट करून घ्या. पहा इथे येणार 9 multiplied by 2 18 अपॉन 7 इंटू पहा जर लिमिट पुट केली तर x इथं काय येणार 3 to the power 7/2 x च्या ठिकाणी 3 to the power 7/2 -0
कारण की 0 जर पुट केला तर काही फरक म्हणजे ते 0च येते आन्सर, म्हणून काही टेन्शन घेऊ नका. मायनस 6 मल्टिप्लाय बाय 2 12/9 इथे येणार 3 टू द पॉवर 9/2 मायनस 0 आणि प्लस 2/11 इथं येणार 3 टू द पॉवर 11/2 मायनस 0. चला पुढे. आता आपल्याकडे राहिलं काय ते पाहायचं, फक्त काय याच्यात कॅल्क्युलेशन आहे. झालं आता आन्सर तर झालं, कॅल्क्युलेशन फक्त पहा. 18/7 3 टू द पॉवर 7/2 मायनस 12/9 3 टू द पॉवर 9/2 आणि प्लस 2/11 3 टू द पॉवर 11/2 असं आपल्याकडे राहिलं. मग याच्यात सर्वात कमी पॉवर पाहायची कशाची आहे, तर सर्वात कमी पॉवर आहे 7/2. 7/2 आहे तर इथं 9/2 मोठी आहे, 11/2 त्याच्यापेक्षा मोठी आहे. मग काय करसान 7/2 बाहेर कॉमन काढा. मग पहा जर 18/7 ॲज इट इज पहा 18/7 ॲज इट इज आपण काय करतो 3 टू द पॉवर 7/2 बाहेर काढून राहिलो. पहा मी इकडे काढून घेतो. पहा 3 टू द पॉवर 7/2 काढला मी ना बाहेर, 3 टू द पॉवर 7/2 काढला बाहेर, तर इथं काय राहील 1. काही नाही राहील म्हणजे काय राहील 1. मायनस साईन ॲज इट इज 9/2 मायनस 7/2 9/2 मायनस 7/2 काय राहते 1 राहते फक्त. पहा 9/2 मायनस 7/2 जर घेतला आपण 9 मधून 7 गेले 2/2 2 कॅन्सल काय राहते 1. म्हणजे हा 12/9 मल्टिप्लाइड बाय 3 ची पॉवर किती राहते 1. सरळ सरळ 3 ची पॉवर किती राहील 1 म्हणजे 3 राहील फक्त. त्यानंतर प्लस 2/11 ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय 11/2 मायनस 7/2 पहा 11/2 मायनस 7/2 11 मधून 7 गेले किती राहते 3/2 सरळ सरळ. म्हणजे 2/11 मल्टिप्लाय बाय 3 टू द पॉवर 3/2 एवढं आपलं बाकी राहिलं. पहा 3 टू द पॉवर 3/2. पहा या साईडला कॅल्क्युलेशन करतो, हे लिहून घे. पहा फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा म्हणजे आपला आन्सर येणार. काय करायला मग आपल्याकडे पहा इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट 18/7 मायनस पहा 3 म्हणजे 3 3 3 9 म्हणजे काय राहिला मायनस 12/3 प्लस आता हे काय आहे 3 टू द पॉवर पहा 3 टू द पॉवर 3/2 असं आहे. म्हणजे सरळ सरळ आपण याला असं लिहू शकतो का पहा 3 टू द पॉवर 3 मल्टिप्लाइड बाय 1/2 असं लिहू शकतो. मग 3चा क्यूब किती होते 27 टू द पॉवर किती येणार 1/2. मग या 1/2 ला आपण अंडररूटच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो 27 अंडररूट ऑफ 27 आणि 27 कशाचा परफेक्ट स्क्वेअर आहे 3चा स्क्वेअर आहे म्हणजे सॉरी 9चा स्क्वेअर आहे. म्हणजे या 27 ला आपण अंडररूट ऑफ 27 ला 9 लिहू शकतो. म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन काय ना 9 म्हणजे 2/11 मल्टिप्लाइड बाय 9 2/11 मल्टिप्लाइड बाय 9. हे एक वेळेस तुम्ही रिवाइज करून घ्या. चला इंटू 3 टू द पॉवर 7/2 पहा. आता हे दोन पेअर आहेत की या पेअरमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या सरळ सरळ. 18 मल्टिप्लाइड बाय 3 मायनस 12 मल्टिप्लाइड बाय 7 54 मायनस 72 84/21 मायनस 9 टू ज 18/11 3 टू द पॉवर 7/2. पाहू आपण समोर काय होणार. याचं जर आपण सबस्ट्रॅक्शन घेतलं सबस्ट्रॅक्शन 4 मधून 4 गेला 0 इथं राहते मायनस 30/21 मायनस 18/11 मायनस 18/11 3 टू द पॉवर 7/2. हा 30 आणि 21 3च्या पाड्यात येते 3 7 21 3 10 30 म्हणजे काय राहते मायनस 10/7 मायनस 18/11 3 टू द पॉवर 7/2. बस काहीच नाही. आता झालं शेवटचं कॅल्क्युलेशन आहे पहा 10 क्रॉस मल्टिप्लिकेशन बेस सेम नाही तर 10 मल्टिप्लाइड बाय 11 मायनस 110 मायनस ऑफ 18 मल्टिप्लाइड बाय 7 18चा पाडा 7 वेळेस म्हणा येत नशील भरपूर जण येईल तरी म्हणा. मग काय येईल 126 थांबा एक मिनिटं प्लस आहे इथं साईन काय आहे प्लस आहे प्लस साईन 126/11 मल्टिप्लाइड बाय 7 77 ठीक आहे. त्यानंतर इथे येईल 3 टू द पॉवर 7/2 पहा मायनस 110 प्लस 126 किती राहणार फक्त 16 इथं राहतील 16/77 3 टू द पॉवर 7/2. हे झालं तुमचं फायनल आन्सर. लिहून घ्या पटकन पुढचा क्वेश्चन पाहू. 6 नंबरचा क्वेश्चन आहे काय आहे इंटिग्रेशन लिमिट पा चेक करा व्यवस्थित. लिमिट आहे -3 to 3 फंक्शन काही असो लिमिट आहे -3 to 3 म्हणजे -a to a लिमिट आहे
आणि -a to a जर लिमिट असेल तर दोन गोष्टी आहेत आपल्याकडे. एक, जर फंक्शन जर हे असेल निगेटिव्ह असेल तर ते ऑड फंक्शन आहे आणि त्याचा आन्सर काय येते 0 येते. आणि जर फंक्शन जर पॉझिटिव्ह असेल तर ते इव्हन फंक्शन आहे त्याचा आन्सर काय येते ते आपल्याला सॉल्व्ह करावं लागते याच्यानुसार. मग पाहू आपण फंक्शन काय आपल्याकडे. फंक्शन आहे f ऑफ x इज इक्वल टू x क्यूब अपॉन 9 मायनस x स्क्वेअर इंटू dx. मग चेक करू आपण फंक्शन ऑड आहे की इव्हन आहे. म्हणजे फक्त f ऑफ मायनस एक्स, जिथं x असेल तिथं मायनस साईन पुट करा. मग इथं काय होईल पहा, x आहे ना, मायनस x त्याचा क्यूब अपॉन 9 मायनस ऑफ मायनस x त्याचा स्क्वेअर, मायनस एक्सचा स्क्वेअर. हो आपण चेक करू. मायनस एक्सचा क्यूब म्हणजे x किती वेळेस मल्टिप्लिकेशन मध्ये 3 वेळेस, म्हणजे मायनस एक्सचा क्यूब काय येते मायनस एक्सच येते, मायनस एक्स क्यूब. सरळ सरळ. आणि हा 9 मायनस ऑफ स्क्वेअर, जर पॉवर नेगेटिव्ह कोणत्याही नेगेटिव्ह फंक्शनची जर पॉवर ऑड असेल तर ते नेगेटिव्ह राहते आणि कुठल्याही नेगेटिव्ह फंक्शनची पॉवर जर इव्हन असेल तर ते काय होते पॉझिटिव्ह होते. मग या नेगेटिव्ह फंक्शनची पॉवर काय आहे इव्हन आहे तर काय राहणार इथं x स्क्वेअर. मग जर समजा मायनस साईन आपण बाहेर काढली तर इथं काय राहणार x स्क्वेअर अपॉन 9 मायनस x स्क्वेअर. म्हणजे हे फंक्शन दिसते का आपल्याला f ऑफ x. सरळ सरळ पहा, f ऑफ x काय आहे आपल्याकडे x क्यूब 9 मायनस x स्क्वेअर दिसते, इथं x क्यूब आहे, x क्यूब 9 मायनस x स्क्वेअर दिसते ना, म्हणजे काय आलं मायनस f ऑफ x. इकडे काय होतं f ऑफ मायनस x काय आलं आपल्याकडे मायनस f ऑफ x. निगेटिव्ह आलं म्हणजे काय आहे ऑड फंक्शन. देअरफॉर इथं आपण लिहून टाका पहा, देअरफॉर द फंक्शन इज अन ऑड फंक्शन. देअरफॉर त्याच्यानुसार आता ऑड फंक्शन आहे तर मग काय करू शकतो आपण, इंटिग्रेशन -3 to 3 x क्यूब पहा, इंटिग्रेशन -3 to 3 x क्यूब पहा, मायनस a to a f ऑफ x इंटू dx काय ते 0, x क्यूब 9 मायनस x स्क्वेअर इंटू dx इक्वल टू काय ना 0. झालं तुमचं आन्सर, खतम. π/2 चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 7 नंबरचा क्वेश्चन आहे, -π/2 to π/2. बा त्याच्यातच बसते हा 7 नंबरचा, याच प्रॉपर्टी मध्ये बसते. तर मग आपण काय घेऊ, f ऑफ x आपल्याकडे काय आहे, f ऑफ x इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट 2 प्लस साइन x अपॉन 2 मायनस साइन x. हा घेतला आपण फंक्शन f ऑफ. आता x च्या ठिकाणी काय करसान, निगेटिव्ह साइन पुट करसान. तर मायनस जर घेतलं f ऑफ मायनस x इक्वल्स टू लॉग ऑफ, जिथं x दिसेल तिथं निगेटिव्ह साइन पुट करा, 2 प्लस साइन ऑफ मायनस एक्स अपॉन 2 मायनस साइन ऑफ मायनस एक्स. मग पहा आता तुम्हाला ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये मी शिकवलं आहे की जर साइन ऑफ मायनस थिटा असेल तर काय होते मायनस साइन थिटा, आणि जर कॉस ऑफ सर मायनस थिटा असेल तर तो होते कॉस थिटा, कारण की हे निगेटिव्ह साइन निघून जाते. मग हे निगेटिव्ह साइन बाहेर येणार तर काय होणार इथं, लॉग ऑफ इन ब्रॅकेट 2 प्लस मायनस साइन एक्स, आणि इथं होणार 2 मायनस इन ब्रॅकेट मायनस साइन एक्स. पहा लक्ष द्या. त्यानंतर पुढे पाहू आपण काय होणार, तर या जे हे आहेत आपले लॉग ऑफ इन ब्रॅकेट 2 पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह साइन एक्स अपॉन 2 निगेटिव्ह पॉझिटिव्ह 2 प्लस साइन एक्स. सरळ सरळ. आता बघा फंक्शन आलं का, आपलं फंक्शन नाही आलं, कारण की आपलं जे फंक्शन f ऑफ x होतं ते काय आहे लॉग ऑफ 2 प्लस साइन एक्स अपॉन 2 मायनस साइन एक्स. इथं निगेटिव्ह वरती आलं पॉझिटिव्ह खाली आलं. मग काय करू आपण, लॉग ऑफ, सरळ सरळ पहा, लॉग ऑफ हे जे आहे की नाही 2 प्लस साइन एक्स अपॉन 2 प्लस 1 अपॉन साइन एक्स, तर याचा आपण रेसिप्रोकल करू शकतो. सरळ सरळ रेसिप्रोकल जर केला, आता याची पॉवर किती आहे, याची पॉवर आहे सध्या 1, याची पॉवर काय आहे 1. याचा जर आपण रेसिप्रोकल केला म्हणजे न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर केला, डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर केला, तर हे पॉवर काय होणार -1. याला आपण असं लिहू शकतो 2 प्लस साइन एक्स अपॉन 2 मायनस साइन एक्स टू द पॉवर -1. आलं फंक्शन आलं आपलं 2 प्लस पॉझिटिव्ह वरती आहे, निगेटिव्ह खाली आहे, पण मायनस साइन आली आपली. आता हा लॉग ऑफ m रेस टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये आहे ना, लॉग ऑफ m टू द पॉवर n काय होते कधी n इंटू लॉग m, म्हणजे हा मायनस साइन जे आहे -1 जो आहे तो खाली येणार ना, -1 इंटू लॉग ऑफ काय येणार 2 प्लस साइन एक्स अपॉन 2 मायनस साइन एक्स. मग दिसते का तुम्हाला, पहा हे मायनस साइन आहे इथं, मायनस लॉग ऑफ 2 प्लस साइन एक्स अपॉन 2 मायनस साइन एक्स. पहा लॉग ऑफ 2 प्लस साइन एक्स अपॉन 2 मायनस साइन एक्स आपल्याकडे फंक्शन आहे, सरळ सरळ दिसते फंक्शन लॉग ऑफ 2 प्लस साइन एक्स अपॉन 2 मायनस साइन एक्स. म्हणजे काय आलं आपल्याकडे f ऑफ मायनस एक्स
एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू मायनस एफ ऑफ एक्स आलं. एफ ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू मायनस एफ ऑफ एक्स आलं म्हणजे निगेटिव्ह आलं, ऑड फंक्शन आहे. आणि जर ऑड फंक्शन असेल तर तुम्हाला माहित आहे ऑड फंक्शन असलं की काय ते झिरो. द फंक्शन इज अन ऑड फंक्शन देअरफॉर. तर काय घेऊ शकतो आपण इंटिग्रेशन मायनस पाय बाय टू टू पाय बाय टू लॉग ऑफ 2 प्लस साइन एक्स अपॉन 2 मायनस साइन एक्स इंटू dx इज इक्वल टू 0 झाला फायनल आन्सर. चला 8 नंबरचा क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन आजच्या दिवसातला, आजच्या व्हिडिओमधला शेवटचा क्वेश्चन. इंटिग्रेशन आय इज इक्वल्स टू मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 एक्स प्लस पाय बाय 4 अपॉन 2 मायनस कॉस 2 एक्स. एकदम शांततेत पहा, हा जो क्वेश्चन आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अशा टाईपचा क्वेश्चन पडू शकते कारण की याच्यामध्ये भरपूर गोष्टी येतात. पहा सगळ्यात पहिले तर काय करतो मी, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 काय करतो, हा डिनॉमिनेटर जो आहे ना हा न्यूमरेटरला वाटून देतो एक्स प्लस पाय बाय 4 ले. मग एक्स अपॉन 2 मायनस कॉस 2 एक्स प्लस इंटिग्रेशन मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 पाय बाय 4 अपॉन 2 मायनस कॉस 2 एक्स इंटू dx. डिनॉमिनेटर दोघांना वाटून दिला. आता डिनॉमिनेटर वाटून दिल्यानंतर याला काय करू शकतो आपण, आय इज इक्वल्स टू I1 प्लस I2. आय इज इक्वल्स टू I1 प्लस I2 घेतला. आता सर्वात पहिले आपण I1 सॉल्व्ह करू. पहा I1 इज इक्वल्स टू काय आपल्याकडे मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 एक्स अपॉन 2 मायनस कॉस 2 एक्स इंटू dx. लक्ष द्या मायनस ए टू ए इंटिग्रेशन ऑफ मायनस ए टू ए काय होत असते, एक तर ऑड फंक्शन असेल किंवा इव्हन फंक्शन असेल आपल्याला चेक करावं लागते. मग घेऊ आपण. पहा देअरफॉर फंक्शन काय आपल्याकडे एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स अपॉन 2 मायनस कॉस 2 एक्स इंटू dx. घेऊ नका, जाऊ द्या कॉस 2 एक्स फक्त. पहा मग फंक्शन काय म्हणते, एफ ऑफ मायनस एक्स, जिथं एक्स असेल तिथं मायनस साईन पुट करा म्हणजे इथे मायनस एक्स अपॉन 2 मायनस कॉस ऑफ मायनस 2 एक्स इंटू dx. पहा इज इक्वल टू हा मायनस एक्स ॲज इट इज अपॉन खाली काय येणार 2 मायनस ऑफ. पहा आता तुम्हाला सांगितलं होतं साइन ऑफ मायनस थिटा. जर समजा साइन ऑफ मायनस थिटा असेल तर याला पण डायरेक्ट साइन, हे मायनस साइन बाहेर येते म्हणजे काय येणार मायनस साइन थिटा. बट कॉस ऑफ मायनस थिटा असेल तर काय होते डायरेक्ट कॉस थिटा. हे मायनस साइन कॅन्सल होते म्हणजे इथं काय होणार, हे मायनस साइन कॅन्सल झाली, हे मायनस साइन ॲज इट इज काय राहणार कॉस 2 एक्स म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू मायनस साइन आहे ना मायनस एफ ऑफ एक्स आला, याला मायनस एफ ऑफ एक्स. म्हणजे हे फंक्शन कोणतं फंक्शन आहे, ऑड फंक्शन आहे. ऑड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय, सॉरी इंटिग्रेशन काय येते 0 येते. मग इथं लिहून द्यायचं. पहा इथं थोडक्यात लिहून टाकसाल की बा द फंक्शन इज an odd function, therefore I1 is equals to, therefore इंटिग्रेशन काय आहे, इंटिग्रेशन I1 चं मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 एक्स अपॉन 2 मायनस कॉस 2 एक्स इंटू dx इक्वल टू काय आलं 0. म्हणजे I1 ची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे 0 आली. I1 केला आपण सॉल्व. आता करायचं आहे आपल्याला I2 सॉल्व. पहा I2 कसा सॉल्व करू शकतो आपण चेक करू. पहा I2 इज इक्वल टू, I2 ची व्हॅल्यू काय आपल्याकडे पाय बाय 4 अपॉन 2 मायनस कॉस 2 एक्स इंटू dx. तर इंटिग्रेशन मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 अपॉन 2 मायनस कॉस 2 एक्स इंटू dx. हा पाय बाय 4 कॉन्स्टंट आहे, हा पाय बाय 4 घेऊन घ्या बाहेर म्हणजे काय राहील I2 इज इक्वल्स टू पाय बाय 4 इंटिग्रेशन ऑफ मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 1 अपॉन 2 मायनस कॉस 2 एक्स इंटू dx. फंक्शन काय आलं आपल्याकडे, फंक्शन आहे आपल्याकडे एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 मायनस कॉस 2 एक्स इंटू dx. 2 मायनस कॉस 2 एक्स इंटू dx. निगेटिव्ह साइन पहा, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 मायनस, जिथे एक्स आहे तिथे निगेटिव्ह साइन जर पुट केली कॉस ऑफ मायनस 2 एक्स इंटू dx राहू द्या. पहा 1 अपॉन 2, पहा हे निगेटिव्ह साइन कन्झ्युम होते म्हणजे निगेटिव्हचा पॉझिटिव्ह म्हणजे हे काय राहील मायनस कॉस 2 एक्स. म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स काय आला आपल्याकडे एफ ऑफ एक्स निगेटिव्ह नाही आला पॉझिटिव्ह आला म्हणजे इव्हन फंक्शन आहे. एफ ऑफ एक्स काय म्हणते इव्हन फंक्शन आहे. देअरफॉर पहा एफ ऑफ एक्स इज अन इव्हन फंक्शन. काय आहे ते, द फंक्शन इज अन इव्हन फंक्शन. द्या द फंक्शन इज an even function.
फंक्शन, द फंक्शन इज अन इवन फंक्शन. देअरफॉर आपण काय लिहू शकतो पहा, लक्ष द्या. हा जो आहे ना पाय बाय फोर इंटिग्रेशन ऑफ -π/4 टू π/4 1/2 प्लस 2 मायनस cos 2x इंटू dx ला आपण लिहू शकतो 2 इंटिग्रेशन ऑफ 0 टू π/4 पा 2 हा π/4 पा 2 इंटू π/4 इंटिग्रेशन ऑफ 0 टू π/4 1/2 मायनस cos 2x इंटू dx. काय चेंज झालं, लिमिट. इथं निगेटिव्ह लिमिट होती ना, याची 0 झाली, इथं समोर फक्त 2 लागला, दुसरं काहीच नाही. मग पहा याला जर सॉल्व्ह केला आपण ना, तर 2 1 2 2 2 4 म्हणजे काय, π/2 इंटिग्रेशन 0 टू π/4 1/2 मायनस cos 2x इंटू dx. हा काय होता आपला I2. हा होता आपला I2. मग I1 आणि I2 हा I मध्ये पुट करा. याला इक्वेशन 1 द्या. पहा हा इक्वेशन 1 मध्ये जर पुट केलं, देअरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, खतम नाही झाला आणखीन, I इज इक्वल टू I1 प्लस I2. I इज इक्वल इंटिग्रेशन ऑफ I1 ची व्हॅल्यू किती आहे 0. पहा दिसते इथं I1 ची 0 प्लस I2 ची व्हॅल्यू किती आली π/2 0 टू π/4 हे पूर्ण π/2 इंटिग्रेशन ऑफ 0 टू π/4 1/2 मायनस cos 2x मायनस cos 2x इंटू dx. आता याला सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. आता आपल्याकडे आणखीन एक क्वेश्चन बनला, I इज इक्वल टू π/2 0 टू π/4 1/2 मायनस cos 2x इंटू dx. मी तुम्हाला सांगितलं होतं, जर न्यूमरेटरमध्ये cos 2x sin 2x आला तर काय करायचं. समजा cos sin आला, पॉवर 1 आहे, सॉरी त्याचा जो अँगल आहे तो 1 आहे, हाफ अँगल आहे 1 आहे, तर tan x/2 पुट करायचं. आणि जर अँगल डबल असेल म्हणजे 2x असेल तर tan पुट करायचं, म्हणजे पुट सबस्टिट्यूशन tan x इक्वल टू टी. tan x इक्वल टू टी. मग x ची व्हॅल्यू काय भेटेल, x इक्वल टू tan इनवर्स ऑफ टी. dx डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/1 प्लस टी स्क्वेअर. 1/1 प्लस टी स्क्वेअर. त्यानंतर cos 2x पहा, cos 2x पुट करू शकतो आपण 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. व्हेन आता आपल्या चेंज काय होतील, लिमिट. भरपूर गोष्टी आहेत या क्वेश्चन मध्ये, म्हणून हा कामाचा आहे. भरपूर गोष्टी आहेत. व्हेन x इक्वल टू 0, व्हेन x इक्वल टू 0 देन t इक्वल टू 0. x इक्वल टू 0 देन t इक्वल टू 0. व्हेन x इक्वल टू π/4 देन t इक्वल टू 1. x जर आपण π/4 घेतला तर t ची व्हॅल्यू येते 1. तुम्ही चेक करजा कसं काय येते. तर एक काम करतो मी, या साईडचं थोडंसं मोडून घेतो कारण की तिथे ते बसत नाही. लक्ष द्या. मग काय बनला क्वेश्चन, नवीन क्वेश्चन काय बनला त्याच्या इकडे लक्ष द्या. पहा I इज इक्वल टू लिमिट येतील 0 टू 1, लिमिट आल्या 0 टू 1 1/2 मायनस cos 2x लिहू शकतो आपण 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इंटू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इंटू dx ले काय लिहू शकतो आपण 1/1 प्लस टी स्क्वेअर. 1/1 प्लस टी स्क्वेअर. चला I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 1 अपॉन याच्या खाली काय नाही म्हणजे 1 आहे, बेस सेम नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर मायनस 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1/1 प्लस टी स्क्वेअर. 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल इंटू dt. चला पहा I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 1 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय 1 2 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय टी स्क्वेअर 2t स्क्वेअर मायनस 1 मल्टिप्लाइड बाय 1 नेगेटिव्ह नेगेटिव्ह पॉझिटिव्ह प्लस टी स्क्वेअर इंटू dt. टी स्क्वेअर इंटू dt. आता समोर काय करावं लागेल आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1 पहा. नंतर I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 1 अपॉन 2 मायनस 1 2t स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर काय होणार 3t स्क्वेअर इंटू dt. दिसते का काहीतरी तुम्हाला, 1/1 कितीचा स्क्वेअर आहे 1 चा स्क्वेअर आहे, म्हणजे हा 1/a स्क्वेअर मायनस x स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये बसते. आपण त्याला बसू. पहा I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 1 कितीचा स्क्वेअर आहे 1 चा स्क्वेअर आहे प्लस 3 कितीचा स्क्वेअर आहे 3 कशाचा परफेक्ट स्क्वेअर नसेल तर तो अंडर रूटचा स्क्वेअर आहे. कोणी कशाचा जर परफेक्ट, पहा आता 7 कशाचा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे ना, तर मग 7
काय कशाचा स्क्वेअर आहे, त्याच्या स्क्वेअर रूटचा स्क्वेअर आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल तर काय राहते, फक्त 7 राहते. म्हणजे याला आपण मर्ज करून लिहू शकतो √3 इंटू टी होल स्क्वेअर इंटू dt. 1/a² प्लस एक्स स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आलं. आणि 1/a² प्लस एक्स स्क्वेअर तुम्हाला माहित आहे काय होते, तर ते होते याच्या समोर π/2 आहे, याच्या समोर π/2 मी विसरलो द्यायचं, पहा हे π/2 आहे. 1/π/2 ॲज इट इज, π/2 ॲज इट इज. I is equals to π/2 ॲज इट इज. ह्याचं इंटिग्रेशन इन 1/a, 1/a tan इनवर्स ऑफ x/a. म्हणजे 1/a ची व्हॅल्यू काय आहे, 1/1. a ची व्हॅल्यू आहे 1/1. 1/1 tan इनवर्स ऑफ x/a. tan इनवर्स ऑफ x/a ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू काय आहे, √3. √3 इंटू टी अपॉन 1. आणि लिमिट काय राहते, 0 to 1. लिमिट राहते 0 to 1. सरळ सरळ पाहू आपण. चला पुढे. त्यानंतर I इज इक्वल्स टू π/2 ॲज इट इज. I इज इक्वल्स टू π/2 ॲज इट इज. चुकलं नंबर, ठीक आहे. आता लिमिट पुट करा. हा π/2 ॲज इट इज लिमिट जर पुट केलं तर tan इनवर्स ऑफ √3 मायनस tan इनवर्स ऑफ 0. मग येणार π/2 tan इनवर्स ऑफ √3 कशाची व्हॅल्यू राहते, चेक करा आपल्या ट्रिग्नोमेट्री टेबल मध्ये. tan इनवर्स ऑफ π/2 tan इनवर्स ऑफ √3 मायनस tan इनवर्स ऑफ 0. मग tan इनवर्स ऑफ √3 ची व्हॅल्यू राहते π/3. पाय मल्टिप्लाइड बाय पाय स्क्वेअर अपॉन 3 मल्टिप्लाइड बाय 2 6. 3 मल्टिप्लाइड बाय 2 6. हे झालं याचं फायनल आन्सर 8 नंबरच्या क्वेश्चनचं. बाकीचे क्वेश्चन आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहू. भारत माता की जय. पापोरे काय झालं, हे आपलं आन्सर चुकलं. मागचा आन्सर वेगळा आहे. मला वाटलं हेच आन्सर असेल, मागचा आन्सर थोडंसं वेगळा आहे. काय केलं आपण ना, इथून पासून थोडंसं काम आपलं बयकलं. कसं बयकलं की मी काय केलं, हे √3 घेतलं आणि डायरेक्ट त्याचा स्क्वेअर केला. तर असं न करता आपल्याकडे काय असते की 1/a², इंटिग्रेशन ऑफ 1/a² मायनस x². x एकटा पाहिजेत, म्हणजे जो हा व्हेरिएबल असते ना, हा एकटा पाहिजे, त्याच्यासोबत कुठलाही कॉन्स्टंट पाहिजेत नाही. त्याच्याच्यानं काय झालं, आपलं आन्सर चुकलं. मी बी माणूस आहो, मला बी चुकते. आता कसं आहे, मी भरपूर वेळचं हे सॉल्व्ह करून राहिलो, म्हणून आता मागचं आन्सर पाहिलं तर हे डिफरंट दिसलं, म्हणून आपल्याला हे दुसऱ्या वेने करावं लागते. पहा इथून पासून आपलं थोडंसं चेंज होईल. कसं चेंज होणार, पहा सरळ सरळ काय करू शकतो आपण. इथं काय दिलं आपल्याला की I इज इक्वल्स टू π/2 इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 1 अपॉन खाली आहे 1/1 प्लस 3t² 1/3t² इंटू dt. कधी हा टी आहे, हा x आहे, हा सिंगल पाहिजे, त्याच्यासोबत कोणी पाहिजेत नाही. म्हणजे काय करू शकतो आपण, हा 3 बाहेर काढू शकतो. 3 जर कॉमन काढला तर π/2 इंटू 1/3 इंटिग्रेशन 0 to 1 अपॉन याच्यासोबत नाही, म्हणजे इथं राहील 1/3 प्लस t² इंटू dt. पहा दिसलं आता कसं होते. त्यानंतर पहा 3 मल्टिप्लाइड बाय 2 6, म्हणजे π/6 इंटिग्रेशन 0 to 1 अपॉन 1 कितीचा स्क्वेअर आहे 1चा, आणि 3 कितीचा आहे √3चा 1/√3 होल स्क्वेअर प्लस t² इंटू dt. आता आलं ते परफेक्ट 1/a² मायनस x² च्या फॉर्म मध्ये, किंवा x² प्लस a² च्या फॉर्म मध्ये. π/6 ॲज इट इज इंटू, आता हे बनते 1/a. a ची व्हॅल्यू काय 1/√3 इंटू tan इनवर्स ऑफ x/a, म्हणजे इथं काय आहे t अपॉन a ची व्हॅल्यू 1/√3 इंटू लिमिट 0 to 1. π/6 मल्टिप्लाइड बाय हा 1/√3 आहे, हा √3 वरती जाईल आणि बाहेर काढून घेऊ, म्हणजे √3 बाहेर काढला. लिमिटमध्ये पहा 1/√3 आहे, हा वरती गेल्यानंतर काय होणार tan इनवर्स ऑफ √3 इंटू t, आणि लिमिट आहे 0 to 1. पहा इथे लिहू शकतो आपण √3 इंटू π/6 इन ब्रॅकेट. लिमिट पुट करून टाका. जर लिमिट पुट केली 1 तर काय येईल tan इनवर्स ऑफ, इथे जर मल्टिप्लाइड बाय 1 केलं तर √3च राहील, मायनस इकडे 0 येऊन जाईल. 0 ची लिमिट पुट केली तर 0 येणार. मग पुढे पहा काय होईल √3 इंटू π/6 मल्टिप्लाइड बाय tan इनवर्स ऑफ 3, म्हणजे काय राहते आपल्याकडे π/3. tan इनवर्स ऑफ 3 राहते π/3. आता पहा फक्त याचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. काय आलं आपल्याकडे पहा, लक्ष द्या. I इज इक्वल्स टू 3 इंटू √3 इंटू π/6 इंटू π/3. आता हा जो 3 आहे याला आपण लिहू शकतो पहा √3 इंटू
पाय मल्टिप्लाइड बाय पाय, पाय स्क्वेअर अपॉन 6 मल्टिप्लाइड बाय या 1/3 लिहू शकतो आपण √3 मल्टिप्लाइड बाय √3. मग हा वरचा अंडररूट आणि खालचा अंडररूट कॅन्सल, म्हणजे काय आलं आपल्याकडे पाय स्क्वेअर अपॉन 6 √3. हे झालं तुमचं फायनल आन्सर. हे तुमचं बुकच्या मागचं आन्सर आहे. काय झालं होतं मगाशी आपण थोडंसं मिस्टेक केली होती. माणूस चुकत असते. मी काही मशीन नाही हो, मी माणूस आहो, मला पण चुकलं होतं. तर आता हे आपण करेक्शन करून घेतलं. आता हे आन्सर व्यवस्थित लिहिसाल आणि याची प्रॅक्टिस करसाल. चला.